हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी वेदा यूट्यूब चॅनल. सो आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत कारक प्रकरण. तर कारक प्रकरणावरनं 5 MCQ येतात, एक SAQ येतो आणि एक LAQ येतो. तर कारक म्हणजे काय? ज्याचा क्रियेशी संबंध येतो त्यालाच काय म्हणायचं? कारक असे म्हणायचं. तर कारकाचे किती प्रकार आहे? कारकाचे प्रकार आहे 6. कर्ता, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. आणि विभक्ती किती आहे? विभक्ती आहे 7 विभक्ती आहे. त्यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी आणि षष्ठी. तर जे षष्ठी आहे हे काय आहे? विभक्ती आहे. षष्ठी ही विभक्ती आहे. षष्ठी हे काय आहे? कारक नाही आहे, षष्ठी विभक्ती आहे. तर कारकाचे किती प्रकार आहे मग? 6. कारकाचे 6 प्रकार आहे आणि विभक्तीचे 7 प्रकार आहे. तर कर्ता म्हणजेच काय? कर्ता म्हणजे क्रिया करणारा. कर्म म्हणजे काय? क्रिया ज्या गोष्टीसाठी केली जाते त्याला काय म्हणायचं? कर्म असे म्हणायचं. तर यामध्ये बघू शकता उदाहरण, मी गावाला जातो. काय? मी गावाला जातो. तर यामध्ये कर्ता काय? कर्ता म्हणजे मी आहे आणि गाव काय झालं इथं? कर्म. गावाला गेला म्हणजे काय झालं? कर्म झालं. आणि जातो हा शब्द काय आहे? जातो हा शब्द आहे क्रियापद. थर्ड आहे करण. करण म्हणजे काय? एखादं साधन आहे. फॉर एक्झाम्पल, मी गावाला कारने जातो. तर जे कारणे हे काय झालेलं आहे? करण म्हणजे काय? साधन आहे. करण म्हणजे काय? एक साधन आहे जाण्याचं. तर फोर्थ आहे संप्रदान. संप्रदानमध्ये काय? देण्याची क्रिया होते त्याला काय म्हणायचं? संप्रदान असे म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू दुसरा एकाकडून घेतो. जो घेतोय तो काय? संप्रदान आहे. म्हणजे तो चतुर्थी विभक्तीत असतो. एखादी वस्तू दुसरा एकाकडून घेतो आणि जो घेत असतो त्याचीच काय होती? चतुर्थी विभक्ती होती. नेक्स्ट आहे अपादान. तर अपादान म्हणजे काय? एखादी वस्तू जो देतो त्यास अपादान असे म्हणतात. अपादान ही पंचमी विभक्तीत असते. जर एखादी वस्तू जो देतो त्यास अपादान ही विभक्ती येते आणि अपादान जे आहे त्याची काय होती? पंचमी विभक्ती होते. तर अपादानची विभक्ती कोणती होते? पंचमी विभक्ती होते. आपण आता स्टेबलमध्ये बघितलं. अधिकरण. नेक्स्ट आहे अधिकरण. अधिकरण म्हणजे काय? अधिकरण म्हणजे स्थान दर्शवते. अधिकरण काय? जे स्थान दर्शवते त्यालाच काय म्हणायचं? अधिकरण असे म्हणायचं. अधिकरणाची काय होते? सप्तमी विभक्ती होते. यामधील पहिलं उदाहरण आहे राम गच्छती. तर यामध्ये राम आणि गच्छती दिलेलं आहे. पण जो फर्स्ट आहे राम काय झालं याच्यामध्ये? राम कोण आहे? तर राम आहे कर्ता. नेक्स्ट आहे राम विद्यालयम गच्छती. तर राम कुठे गेला? विद्यालयात गेला. म्हणजे जे विद्यालयम आहे हे काय झालं? कर्म झालं. कुठे गेला राम? विद्यालयाला गेला. हेच काय झालं? त्याचं कर्म असं झालं. म्हणजे आता आपण बघितलं होतं जिथे जाण्याची क्रिया होते तिथेच काय होतं? कर्म हे येतं. आता थर्ड आहे राम कार्यानेनं विद्यालयम गच्छती. तर काय? राम हा कारने जातोय म्हणजे जे जाण्याचं साधन आहे तेच काय? करण होतं. म्हणजे जे अत्यंत सहाय्यक आहे त्याला काय म्हणायचं? करण असे म्हणायचं. म्हणजे इथं कोणती विभक्ती होती आहे? तृतीया विभक्ती. नेक्स्ट आहे राम ज्ञानाय कारयानेन विद्यालयम गच्छती. काय? राम ज्ञानाय कारयानेन विद्यालयम गच्छती. तर जे ज्ञानाय आहे कशासाठी जातोय राम? ज्याच्यासाठी क्रिया केली जाते. म्हणजेच काय? याची काय होणार? चतुर्थी विभक्ती होणार. म्हणजे संप्रदान. म्हणजे कशासाठी जातोय? ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. काय? राम कुठे चालला आहे? विद्यालयात जातोय. तर याची काय होणार? चतुर्थी विभक्ती होणार. राम गृह्यात कारयानेन विद्यालयम गच्छती. काय? राम गृहात म्हणजे घरामध्ये गृहात कारयानाने विद्यालयम गच्छती. तर गृहात कुठे येण्याची क्रिया होते ना, आपण बघितलं. ज्याच्यापासून दूर होण्याची क्रिया होते त्याची काय होते? पंचमी. म्हणजेच काय? अपादाने पंचमी. काय? अपादाने पंचमी ही विभक्ती होते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे राम तस्य भात्रासह गृहात कारयानेनं विद्यालयम गच्छती. म्हणजे काय? जिथे संबंध दाखवलेला आहे तिथे काय होणार? षष्ठी विभक्ती होणार. तर षष्ठी आपण बघितलं. षष्ठी काय आहे? विभक्ती आहे. षष्ठी कारक नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे राम कपाटी कायाम. काय? राम कपाटी कायाम स्थितम पुस्तके स्वीकृत्वा. म्हणजे काय? राम काय? कपाटामध्ये पुस्तकं ठेवतोय. म्हणजे आपण बघितलं ज्या ठिकाणी वर किंवा ठिकाणी
असे शब्द येतात तिथे काय होते, सप्तमी विभक्ती होते. म्हणजेच काय, अधिकरणकारक हे होत असते. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. रामाने सीताला झाडावरील आंबा काठीने पाडून हातात दिला. तर इथे राम काय झाला, कर्ता झाला. सीताला कुणासाठी दिला आहे, सीतेसाठी दिला आहे. सीतेसाठी दिला म्हणल्यावर काय होणार, इथं साठी दिलं आहे ना. कोणासाठी दिला आहे, हा सीतेसाठी. तर जिथे साठी वापरलं जातं म्हणजेच काय, तिथं येणार संप्रदान. संप्रदान म्हणजेच काय, चतुर्थी विभक्ती. झाडावरील काय दिलेलं आहे, झाडावरील म्हणजेच काय होणार, अपादान. अपादान म्हणजे काय, पासून किंवा दूर जाणे. झाडावरील आंबा दिला आहे ना, त्यामुळे काय होणार, इथे अपादान येणार. आणि आंबा काय, इथे कर्म आहे. परत काठीने आपण म्हणलो होतो, काठीने जे करण कशाचं होतं, कशाद्वारे दिला आहे, काठीने दिला म्हणजेच काय, हे करण आहे. पाडून, पाडून काय झाली, इथं क्रिया झाली आहे. आणि हातात दिला म्हणजे काय झालं, अधिकरण झाले. म्हणजे सप्तमी विभक्ती. काय, सप्तमी विभक्ती. तर आपण पहिले बघितले क्रियापद. आता फॉर एक्झाम्पल क्रिया करणारा कोण असतो, कर्ता असतो. काय प्राप्त करतो, कर्म. कशाच्या साहाय्याने करतो, म्हणजे साधन. आता इथं साधन काय झालं आहे, काठीने आंबा पाडला आहे म्हणजे काठी काय झाली, इथं साधन झाली आहे. काळाची सुरुवात काय, जी काळाची सुरुवात आहे ती अपादानाने होती. काय, पासून विभक्त जे होतं हे काय, अपादाने. अपादाने काय असते, पंचमी. आणि जो आधार आहे म्हणजेच काय, स्थान. हा प्रथमासाठी बघायला गेलो तर इथं बघू शकता तुम्ही, रामाने इथे काय येणार, मग ने. प्रत्यय काय लावणार इथे, ने. द्वितीयामध्ये सलाते, तृतीयामध्ये ने एशी, चतुर्थीमध्ये सलाते, पंचमीमध्ये ऊन किंवा हून, षष्टीमध्ये चाचीचे. आता आपण इथं बघायला गेलो तर पंचमी आहे. पंचमीमध्ये काय, अपादान, पासून विभक्त होतो आहे. तर विभक्त म्हणजे काय, विभक्त होतो म्हणजे काय, झाडावरील आहे. झाडावरील काय आहे, अपादान आहे. म्हणजे दूर जातो आहे किंवा विभक्त होतो आहे. यालाच काय म्हणायचं, पंचमी असे म्हणायचं. आता फर्स्ट विभक्ती कोणती आपली, प्रथमा विभक्ती म्हणजेच काय, कर्ता. त्याचं सूत्र काय दिलेलं आहे इथे, प्रतिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. तर काय याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रतिपदिकार्थ म्हणजेच काय, जे एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्याचा अर्थपूर्ण बोध होतो त्याला काय म्हणायचं, प्रतिपदिकार्थ. फॉर एक्झाम्पल उदाहरण इथे काय दिलेलं आहे, उच्चे, नीचे, कृष्ण, स्त्री, ज्ञानम. याचं काय होतं, एखादा शब्द आपण उच्चारतोय. आता कृष्ण म्हणजे आपल्याला कळतोय मुलाचं नाव आहे. श्री, ज्ञान हे आपल्याला अर्थपूर्ण त्याचा बोध होतोय म्हणजे तो शब्द आपल्याला समजतोय, त्यालाच काय म्हणायचं आहे, प्रतिपदिकार्थ असे म्हणायचं आहे. उदाहरण दिलेलं आहे, मोहन दुग्ध पिबती. आता इथे काय, मोहन, मोहन काय झाला, करताय. काय करतोय तो, मोहन दूध पितोय. तर राम पुस्तक पठती. तर राम काय झाला, करता झाला. काय करतोय राम, पुस्तक वाचतोय म्हणजे पठती. राम काय करतोय, पुस्तक वाचतोय. इथे राम काय झाला, करता झाला. नेक्स्ट आहे लिंग मात्र इति म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल तट, तटी, तटे. यामध्ये बघायला गेलं येथे काय, जाती आणि द्रव्याने लिंग मात्र अर्थ याची काय झालेली आहे, प्रतीती झाली आहे. यासाठी येथे प्रथमा विभक्ती झाली आहे. म्हणजे काय, तट जो शब्द आहे, तट शब्द जो आहे हा अनियत लिंगी शब्द आहे. म्हणजे याची कोणतीही निश्चित लिंग नाही आहे, त्यामुळे इथं काय झालेलं आहे, प्रथमा विभक्ती झालेली आहे याच्यामध्ये. नेक्स्ट आहे परिमाण. तर परिमाणमध्ये काय, हे जरा चुकून झालं इथं. तर परिमाणमध्ये आहे द्रोणोविही म्हणजेच काय, द्रोणभर तांदूळ. म्हणजे काय, जिथे झालेलं आहे मोजण्याचं साधन आहे. काय, द्रोणोव्रीही म्हणजे जिथं मोजण्याचं साधन दिलेलं आहे त्यालाच काय म्हणायचं, परिमाण असे म्हणायचं. म्हणजे द्रोण या शब्दाचा अर्थाने काय होती, प्रथमा विभक्ती होते. नेक्स्ट आहे वचन मात्रा. वचन मात्रा म्हणजेच काय, संख्या. संख्या काय, 1, 2, 3 अशा संख्येने वचन मात्रेला आपण प्रथमा विभक्ती असे म्हणू शकतो. नेक्स्ट आहे